जन्मलो आहे. आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी अंतर्गत एक प्रशिक्षणार्थी आहे आणि आम्ही आज ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर जिल्हा परिषद नागपूरमध्ये निवेदन देण्याकरता आलेलो आहेत. मुख्यमंत्र्यांनी जो नवीन जी आर काढलेला आहे त्या अंतर्गत कार्यकाळ पुन्हा 5 महिने वाढवून देण्यात आलेला होता. तर त्या अंतर्गत अजून बाकी जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थींना शिक्षण विभागामध्ये नियुक्ती देण्यात आलेली आहे 1 जुलैपासून. पण अजूनपर्यंत नागपूर जिल्ह्यामध्ये नियुक्ती सुरू झालेली नाही. तरी पण आम्ही एज्युकेशन ऑफिसरकडे आज निवेदन देऊन आम्हाला नियुक्ती लवकरात लवकर देण्यात यावी याकरता आम्ही इथे एकत्र आलेलो आहे. तर आम्हाला जर आज जर नियुक्ती झाली नाही तर आम्ही पुढील निवेदन जिल्हाधिकारी यांना देऊ, नागपूर जिल्हाधिकारी यांना, आणि त्यानंतरचं निवेदन देवेंद्र फडणवीस साहेबांना देऊ. मी मनीष कोडे, मी उमरेड वरून आली आहे. मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 6 महिन्याचं कार्यकाळ कंप्लीट केलेला आहे आणि नंतर आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं म्हटलं होतं की 5 महिने कार्यकाळ तुमचा वाढवला जाईल आणि तुम्हाला उन्हाळी सुट्टी असल्यामुळे कोणतेही प्रशिक्षण देण्यात येणार नाही आणि 1 जुलैपासून प्रशिक्षण कंटिन्यू करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं होतं. पण आम्हाला अद्यापही ते प्रशिक्षण आम्हाला दिलेलं नाही आहे आणि पंचायत समितीकडून कोणतं रुजू लेटर आलेलं नाही आहे. तर यामुळे आम्ही इथे जमलेलो उमरेड, कुही आणि काटोल तालुक्याचे प्रशिक्षणार्थी आम्ही इथे जमलेलो. आज आम्हाला आमच्या मुद्द्याचं सक्षमीकरण झाल्याशिवाय आम्ही आज इथून जाणार नाही आणि आम्हाला रुजू करून घ्याच हीच आमची एक मागणी. बस, थँक्यू. माझे नाव पूर्ण शुद्धोधन सुरेश देशपांडे, तालुका कुही. मी शिक्षण विभाग प्रशिक्षणार्थी म्हणून 6 महिन्याच्या अगोदर काम केलेलं आहे. आता शासनाने या अगोदर 6 महिने पूर्ण झाल्यानंतर जो शासनाने GR काढलेला होता 29/4/2025 त्याच्यामध्ये शासनाने 5 महिने वाढवून दिलेले आहेत. पण आतापर्यंत 1 तारखेच्या मागच्या ज्या GR मध्ये 29 तारखेच्या GR मध्ये शासनाने जो GR काढलेला होता 5 महिने वाढवून देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये शासनाने आतापर्यंत 1 जुलैपासून सर्वांना प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू करण्यात येईल. पण आतापर्यंत कुठल्याही शिक्षण विभागाच्या वतीने आम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून शिक्षण विभागामध्ये रुजू करण्यात आलेले नाही. तर या माध्यमातून मी शासनाला हे करतो की आतापर्यंत आम्हाला शिक्षण विभागामध्ये रुजू करण्यात यावा आणि आम्हाला समोर कायम स्वरूपी म्हणून शिक्षण विभागामध्ये आम्हाला हे करण्यात यावं. नमस्कार, मी शीला विलास ढोले, काटोल तालुक्यातून आली आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षित या कार्यातून मी गेले 6 महिने शाळेवर रुजू झाली होती. परंतु आता जे कार्यकाल वाढवला आहे तो आम्हाला मिळायलाच पाहिजे. त्यांनी जे 5 महिने वाढून दिले आहे ते आम्हाला द्यायलाच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही अनेक नागपूर प्रशिक्षण पूर्ण इथे आम्ही सहभागी झालो आहे आणि आम्हाला यात आम्हाला आमचे जे वाढून दिला आहे कालखंड तो वाढून द्यायला पाहिजे आणि कायमस्वरूपी मागणी आम्ही करत आहोत तर आम्हाला ती पण मिळायलाच पाहिजे.